नमस्कार, मी सचिन गाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उंब्रज. यशस्वी अकॅडमी मोबाईल ते अभ्यास या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. उद्या शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी नवोदयच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षेची वेळ 11:30 ते 1:30 आहे. तर परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी त्या संदर्भात जी काय आपण काळजी घेणार आहोत, तर त्या संदर्भातील हा आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर त्या संदर्भात काय काय काळजी घ्यावी लागणार आहे, काय दक्षता घ्यावी लागणार आहे, तर बघा की ज्या काय गोष्टी आपल्याला पाहायच्या, तर त्याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट पेपरच्या पहिल्या दिवशी आरोग्याची काळजी. पूर्ण झोप, म्हणजेच आता उद्या पेपर आहे, वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्या जो काय अभ्यास केलाय त्या अभ्यासाचं, वर्षभर केलेल्या अभ्यासाचं फलित उद्या तुम्हाला त्या 2 तासामध्ये मांडायचं आहे. त्यामुळं आज सर्व विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर आज लवकर झोपून शांत झोपलं पाहिजे. झोप झाली तर उद्या तुम्ही दिवसभर फ्रेश राहणार आहात. तुम्ही फ्रेश राहिला तर उद्या तो पेपर तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहिणार आहात. त्यामुळं आज तुम्ही शांत झोपणं गरजेचं आहे. बघा, त्यानंतर आपण काय काळजी घ्यावी लागणार आहे, तर वेळेचे नियोजन. आता वेळेचं नियोजन म्हणजे काय, तर या 2 तासामध्ये परीक्षा तुमची 11:30 ते 1:30 या वेळेत आहे. तुम्हाला कमीत कमी तिथं 10:30 पर्यंत त्या परीक्षा, ज्या ठिकाणी तुमची परीक्षा आहे त्या परीक्षेच्या केंद्रावर तुम्हाला 10:30 वाजेपर्यंत तिथं पोहोचणं गरजेचं आहे. 10:30ला पोहोचल्यानंतर त्यानंतर तुम्ही वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर 11 वाजता तुम्हाला उत्तरपत्रिका दिल्या जातील. त्याच्यावर मग तुमचा बैठक क्रमांक असेल किंवा इतर प्रश्नपत्रिका क्रमांक असेल, त्या ठिकाणी तुमच्या सह्या असतील. तर त्या गोष्टी झाल्यानंतर 11:30 वाजता ज्यावेळेस तुमच्या हातात प्रश्नपत्रिका येणार आहे, तर 11:30 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत तो जो नवोदयचा पेपर आहे किंवा त्याच्यामध्ये असणारे जे ते काही 3 विषय आहेत आणि त्या विषयामध्ये त्या संपूर्ण 3 विषयामध्ये असणारे जे काही 80 प्रश्न आहेत, तर ते प्रश्न तुम्ही कसे सोडवायचे आहेत, तर ते महत्वाचं बघा की त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय असणार आहे, तर बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न असणार आहेत. बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न बुद्धिमत्ताचे काय असणार आहेत, तर 40 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर गणित या विषयावर 20 प्रश्न असणार आहेत. आणि शेवटी मराठी या विषयातील उतारे, त्याच्यावर आधारित 4 उतारे असतील, त्याच्यावर 20 प्रश्न असणार आहेत. तर याच्यामध्ये हे जे 80 प्रश्न आहेत, त्या 80 प्रश्नामध्ये तुम्हाला त्या 2 तासामध्ये पेपर वेळेत झाला पाहिजे. पेपर झाल्यानंतर कमीत कमी शेवटी तुमचं 10 मिनिटं पेपर पूर्ण कव्हर होऊन त्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही त्या पेपरमध्ये तुमचं काय राहिलाय का, एखादा प्रश्न राहिलाय का, गोल रंगवायचा राहिलाय का, किंवा ह्या गोष्टी बघण्याच्या दृष्टीने जर वेळेचं जर नियोजन म्हटलं, तर सुरुवातीला तुम्हाला बुद्धिमत्तेच्या आकृत्या या 35 ते 40 मिनिटांमध्ये तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. 35 ते 40 मिनिटांमध्ये तुमचा बुद्धिमत्तेच्या त्या 10 प्रकारच्या आकृत्या पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर गणित या विषयातील जे 20 प्रश्न आहेत, आता या ठिकाणी गणिताचे प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक सोडवावे लागणार. 20 प्रश्नामध्ये कमीत कमी 16 ते 17 प्रश्न एकदम सोपे असणार आहेत. बाकीचे जे काही 3-4 प्रश्न आहेत ते सोपेच असणार आहेत, फक्त ते जास्त विचार करायला लावणार आहेत. मग ते प्रश्न मात्र तुम्ही काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. प्रश्नपत्रिकेच्या खाली कच्चं काम आहे, त्या ठिकाणी कच्च्या कामासाठी ज्या ठिकाणी जागा सोडली त्या ठिकाणी तो प्रश्नाचा क्रमांक टाकून तुम्ही सविस्तर व्यवस्थितरित्या ते स्पष्टीकरण लिहिलं पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं, आणि मगच तुम्ही त्या उत्तराचा जो काय पर्याय असेल तो पर्याय रंगवणं गरजेचं आहे. याच्यासाठी देखील तुम्हाला सरासरी एक 40 मिनिटं तुम्हाला आवश्यक आहे. आणि त्यानंतर मराठीचे उत्तरे. आता बघा, बऱ्यापैकी ज्या मुलांची तयारी झालेली आहे त्या मुलांचा आकृत्यामध्ये प्रश्न जात नाही, गणितमध्ये प्रश्न जात नाही, मराठीमध्ये प्रश्न जातोय. तर काय होतंय, तर ते मराठीचा उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचत नाही, आणि काळजीपूर्वक न वाचल्यामुळं काय होतंय की त्याच्यामध्ये गडबड होते आणि तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर चुकतं. तर त्यासाठी उतारे तुम्ही काळजीपूर्वक वाचले पाहिजेत, आणि तो देखील तुमचं सरासरी 30 मिनिटांमध्ये तो मराठीचे उतारे होणे गरजेचं आहे. आणि शेवटी जो काय 10 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे, या 10 मिनिटांमध्ये माझं काय राहिलेलं आहे, माझा कुठला प्रश्न राहिलाय का, तर हे वरचे प्रश्न सोडवत असताना समजा गणितचा एखादा प्रश्न अवघड असेल तर तो तुम्ही पाठीमागच ठेवा. जे येत आहेत उत्तर ते चांगल्या पद्धतीने सोडा. अवघड असेल प्रश्न तर तो तुम्ही शेवटी
घ्या. मग ह्या 10 मिनिटांमध्ये जर का समजा तुमचा एखादा प्रश्न त्यातला राहिला असेल तर तो तुम्ही त्या वेळामध्ये काय करायचं आहे तर पूर्ण करायचं आहे. परीक्षा असणार आहे, परीक्षा आहे तिथं भरपूर तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षेचे केंद्र आहेत, संपूर्ण तालुक्यातून मुलं येणार आहेत, पालक असणार आहेत. तर त्याचा तुमच्या म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या मनावर दडपण घेतलं नाही पाहिजे, काळजीपूर्वक पेपर सोडवणं गरजेचं आहे. वर्षभर चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला असेल तर त्याला हा पेपर कसलाही अवघड जाणार नाही, फक्त तुम्ही काळजीपूर्वक तिथं दिलं पाहिजेत. बघा पुढं, याच्यानंतर कोणकोणत्या बाबी सोबत असाव्यात. आता परीक्षेला जाताना तुमच्या सोबत काय असणं गरजेचं आहे तर तुमचं हॉल तिकीट, सर्वप्रथम तुमचं काय सोबत असणं गरजेचं आहे तर हॉल तिकीट. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, का तर त्या ठिकाणी ओळखीचा पुरावा एक आपल्याला सोबत घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका, प्रश्न सोडवल्यानंतर जे त्या OMR उत्तरपत्रिका आहे त्याच्यामध्ये गोल रंगवण्यासाठी काळा किंवा निळा बॉल पेन, मग आता या ठिकाणी काळे किंवा निळे बॉल पेन जास्तीत जास्त काय तर कमीत कमी 2 पेन सोबत असावेत. जर समजा एखादा पेन चालत नसेल तर दुसरा पेन तुम्हाला उपयोग येणार आहे. कमीत कमी त्या ठिकाणी 2 बॉल पेन तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक ट्रान्सपरंट पाणी बॉटल, पाण्याची बाटली सोबत पाहिजे, पाणी सोबत पाहिजे. बघा, हॉल तिकीट सोबत पाहिजे, आधार कार्ड सोबत पाहिजे, बॉल पेन पाहिजे, पाणी. आता काही ठिकाणी परीक्षा केंद्रावर पॅड कोण वापरू देत आहेत कोण नाही, किंवा बेंचेस चांगल्या पद्धतीने असतात, प्रश्नपत्रिकेतील कागद किंवा पानांची संख्या जास्त असते, त्यामुळे पॅड हाताखाली असावं किंवा नसावं, ते त्या ह्याच्यावर असेल तर ते ट्रान्सपरंट असावं, गरज भासली तर वापरावं. परंतु ह्या महत्वाच्या 4 गोष्टी तुमच्या सोबत पाहिजेत. पाण्याची बॉटल देखील काय तर आपण ज्या बेंचवर बसलोय त्या बेंचवर वरती न ठेवता खाली पायामध्ये ठेवावी. वर जर ठेवली आणि जर का चुकून तुमचा धक्का लागला, पाणी त्या उत्तरपत्रिकेवर सांडलं, तुमच्या उत्तरपत्रिका कम्प्युटरच्या माध्यमातून OMR पद्धतीनं त्या उत्तरपत्रिका चेक केल्या जाणार आहेत. त्यामुळे तुमचं पाण्याची बॉटल काय करा तर त्या ठिकाणी तुम्ही बसताय त्या ठिकाणी पायाच्या त्या जागेवर ठेवा. बघा, त्याच्यानंतर विषय निवड. विषय निवड म्हणजे काय तर तुम्ही जे आता त्या ठिकाणी सोडवत असताना ज्या मुलांचा चांगल्या पद्धतीने सराव झालाय त्यांनी आहे या क्रमानुसारच शक्यतो या ठिकाणी पेपर सोडवत असताना जो काही क्रम आहे, पहिल्यांदा 10 प्रकारच्या आकृत्या आहेत, त्यानंतर गणितचे 20 प्रश्न आहेत आणि त्यानंतर हे 4 उत्तर आहेत. तर या क्रमानंच तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमचा पेपर सोडवला पाहिजे, की जेणेकरून कसं होतं की मला गणितचं येतंय, येत नाही, मला मराठीच येतंय, मी पुढचं सोडवतोय, पुन्हा इकडं आकृत्यांचा भाग राहतोय किंवा काय, त्याच्यापेक्षा क्रमवार जर सोडवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तो पेपर चांगल्या पद्धतीनं जाणार आहे. बघा, त्याच्यानंतरचा मुद्दा प्रश्न वाचन. आता प्रश्न वाचन याच्यामध्ये काय तर त्या ठिकाणी आता आकृतीमध्ये जर समजा असेल आकृत्यांचा भाग तर त्याच्यामध्ये 10 प्रकारच्या आकृत्या, मग बाबा तंतोतंत आकृत्या असेल, समसंबंध असेल, आरशातील प्रतिमा असेल किंवा इतर जे काय प्रकार आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये बाबा प्रश्नामध्ये काय तर आरशातील उदाहरण म्हणून एक घेतो, आरशातील प्रतिमा विचारले, पण आरसा नेमका कुठं आहे, समोर आहे, वरती आहे, खाली आहे किंवा काय, त्यानुसार बदल करणं गरजेचं आहे. आपल्या डोक्यात काय झालं की बाबा या ठिकाणी आकृती आहे आणि इथं आरसा लावलेला आहे, ह्याच गोष्टी होतात आणि मुलांची चूक होते. प्रसंगी काही ठिकाणी आरसा असा वरच्या बाजूला पण दिला जातो किंवा ह्या बाजूला दिला जातो. तर त्या पद्धतीनं एक आकृतीचं उदाहरण म्हणून हा भाग घेतला. त्याच्यानंतर गणित मध्ये देखील प्रश्न दिल्यानंतर तो प्रश्न सोडल्यानंतर त्याचे जे काही 4 पर्याय आहेत ते 4 पर्याय देखील तुम्ही काळजीपूर्वक वाचलं पाहिजेत. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एखाद्या ह्याचं क्षेत्रफळ असेल किंवा परिमितीवर उदाहरण असेल तर त्या ठिकाणी बाबा त्याचं एकक असेल तर काय, समजा उत्तराच्या संख्या पर्यायामध्ये 2 ठिकाणी समान आहेत, परंतु परिमितीचा असेल तर जे एकक दिले, समजा मीटर दिले तर तुमची परिमिती मीटर मध्ये येणार आहे आणि त्याच आकृतीचं क्षेत्रफळ असेल तर ते तुम्हाला मीटर पर स्क्वेअर येणार आहे. मग अशा ठिकाणी फसवे प्रश्न असतात, त्यामुळे पर्याय 4च्या 4 तुम्ही चांगल्या पद्धतीनं काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे आणि पुढे तुम्हाला जायचं आहे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा OMR रंगवताना घ्यावयाची काळजी. OMR उत्तरपत्रिका रंगवत असताना देखील
तुमचा बैठक क्रमांक असेल, तुमचं नाव असेल, तुमच्या वडिलांचं नाव असेल, त्यानंतर प्रश्नपत्रिका क्रमांक असेल, ह्या गोष्टी देखील तुम्ही काळजीपूर्वक रंगवल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना तुम्हाला जर का त्या ठिकाणी काय अडचण आलीच तर त्या ठिकाणी असणारे जे काही सुपरविजनला शिक्षक असतात त्यांना तुम्ही विचारा, पण तुम्ही स्वतः काही प्रयोग करू नका. जर केला तर मग परत त्याच्यात खाडाखोड किंवा काय ह्या गोष्टी होत नाहीत. जे जमतंय ते हे करा, जे तुम्हाला जमत नाही ते तुम्ही तिथं शिक्षकांना विचारा आणि काय करायचंय, पुढे जायचंय. बघा त्याच्यानंतर अतिविश्वास न बाळगता गोष्टी पडताळून पाहणे. बघा की मला सगळं येतंय, माझी सगळी तयारी झालेली आहे, ह्या गोष्टी काही मग आपण अति आत्मविश्वासामध्ये जातो किंवा काय, आणि त्याच्यामध्ये काय गोष्टी होतात तर चुकतात आपल्या काय प्रश्न. तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचला पाहिजे. त्या ठिकाणी गणिताचा भाग असेल तर ते गणित व्यवस्थितरित्या स्पष्टीकरणासहित अगोदर सोडवलं पाहिजे आणि मग तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर तुमचं 4 पर्यायापैकी उत्तर फायनल करून मग तो गोल रंगवला पाहिजे. गडबड कसलीही करू नका, वेळ भरपूर आहे. नवोदयचा पेपर जर काळजीपूर्वक लिहिला तर अगदी 1.5 तास ते किंवा 2.25 तासाच्या आत जर व्यवस्थितरित्या जरी केला तरी तो तुमचा कव्हर होऊ शकतोय. त्यामुळे तुम्ही काय करा, गडबड कसलीही करू नका. गडबड कराल आणि शेवटी काय कराल, 1.5 तासात पेपर कव्हर कराल आणि त्याच वेळेस तुम्हाला जाणवलं की माझे हे 5-6 प्रश्न चुकलेले आहेत. त्यापेक्षा तुम्ही त्या वेळेचा उपयोग करा, काळजीपूर्वक प्रश्न सोडवा आणि त्या ठिकाणी काय करा तर तुम्ही त्या जर या पद्धतीने गेला तर नक्कीच तुम्ही काय होणार आहात तर गुणवत्ताधारक होणार आहात. बघा त्यानंतर अनोळखी प्रश्नांसोबत डील करणे. आता अनोळखी प्रश्न, आता काय होतं की मराठीमध्ये असे तुम्हाला 5वे प्रश्न विचारले जातात की एखादा प्रश्न असतो की तो नवीनच शब्द असतो आणि त्या शब्दाचा समानार्थी शब्द, त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द किंवा त्या शब्दाचा अलंकारिक शब्द अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो किंवा त्या शब्दाचा पर्यायी शब्द. मग जर तो नवीन शब्द आलेला असेल तर त्या ठिकाणी इतर, समजा आता त्या प्रश्नाचं मला उत्तर येत नाही, त्याचा अर्थ मला माहित नाही, मग त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, मग तुम्ही काय करता की डायरेक्ट बाबा यापैकी कुठलं तरी हे असेल आणि मग आपण गोल रंगवतो, जास्त विचार करत नाही, तो तुमचा प्रश्न हमखास चुकतो. पण याच्यामध्ये देखील जर समजा तुम्हाला तो प्रश्न बाबा एखादा त्या प्रश्नाचा अर्थ माहित नाहीत पण त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत तर तिथं पर्याय कट पद्धत वापरा तुम्ही त्या ठिकाणी की बाबा त्याच्यामध्ये बाबा हा प्रश्नाचा समजा 4 पर्यायापैकी तुम्हाला 2-3 प्रश्नाचे पर्याय दिलेल्या शब्दांचे अर्थ माहित आहेत तर तो शब्दाचा आणि आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला जो शब्द आहे त्याचा आणि जर का याचा ताळमेळ जुळत नसेल तर ते पर्याय तुम्ही कट करून जो उर्वरित तुम्हाला नवीन वेगळा पर्याय वाटतोय तर तो पर्याय रंगवा. त्याच्यामधून जर का तुमचा चुकून एखादा दुसरा असा मार्क जाणार असेल तर तो तुमचा मार्क काय होणार आहे तर या ठिकाणी ते तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. बघा आता या अशा पद्धतीनं आज आपण मी तुम्हाला काय सांगितलं की नवोदयला उद्या जाताना घ्यावयाची काळजी तुम्हाला सांगितलेली आहे. आता या ठिकाणी नवोदयमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 280 जागा निवडायच्या, त्याच्यामध्ये ग्रामीण भाग, शहरी भाग, त्यामुळे तुम्हाला 100 पैकी 100 किंवा त्या एखादा दुसरी चूक असेल तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. दुसरी पण विचारात घेऊ नका. 100 पैकी 100 मार्क्स पडले किंवा एखादा चुकला तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळं तुम्ही उद्या त्या 2 तासामध्ये चांगल्या पद्धतीने वेळ देऊन काळजीपूर्वक पेपर सोडवा. तुम्हाला माझ्याकडून, आमच्या यशस्वी अकॅडमी कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघा त्यासोबतच उद्या जो काय पेपर होणार आहे त्या पेपरची उत्तरपत्रिका आपण उद्या संध्याकाळी आपल्या चॅनलवर आपण टाकणार आहोत की ते टाकल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की बाबा मला मार्क्स किती पडलेले आहेत. काय होतंय की त्याची कार्बन कॉपी नसते किंवा त्याचे आन्सर की, मग तुम्हाला पडणारे जे काय मार्क्स आहेत त्याचा अंदाज बघण्यासाठी तुम्ही काय करा, उद्या आपल्या चॅनलवर आपण त्याची उत्तरपत्रिका टाकणार आहोत. तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.